सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी लक्षवेधी महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी, सामान्य लोकांच्या आरोग्याशी आणि पर्यावरणाशी निगडीत आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती फुलशेतीमध्ये डेव्हलपमेंट केली गेली। राज्यामध्ये साधारणतः 11,000 ते 20,000 हेक्टरच्या दरम्यान या ठिकाणी फुलशेती केली जाते। अध्यक्ष महोदय, साधारणतः 2,000 कोटीचा व्यवसाय हा शेतकऱ्यांचा फुलशेतीचा या महाराष्ट्र राज्यामध्ये होतो। मागच्या काही कालावधीमध्ये अध्यक्ष महोदय फार मोठं संकट या शेतकऱ्यांवरती आलं। अध्यक्ष महोदय, परदेशातून फार मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं या ठिकाणी आयात करण्यात आली। त्याच्यामध्ये दोन गोष्टी घडल्या। याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणावरती पॉली हाऊसला कर्ज घेतलं ते सगळे शेतकरी अडचणीत सापडले गेले। आपण सुद्धा एका शेतकरी घरातून आहात। एका शेतकऱ्यावरती 50-50 लाख रुपयाचं कर्ज या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती आहे। असं असताना मोठ्या प्रमाणावरती प्लास्टिकची फुलं परदेशातून येतात, इथं तयार होतात। ही जी प्लास्टिकची फुलं येत आहेत, ही प्लास्टिकची फुलं रिसायकल्ड प्लास्टिक पासून तयार केलेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे या फुलामध्ये आकर्षक रंग भरले जातात। हे जे रंग भरले जातात हे मेटॅलिक ऑक्साईड या टाईपचे रंग आहेत। टिटॅनियम ऑक्साईडचा फार मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी वापर केला जातोय। अध्यक्ष महोदय, हे टिटॅनियम ऑक्साईड हे अमेरिकन कॅन्सर युनिव्हर्सिटीने सुद्धा या ठिकाणी सोसायटीने सुद्धा सांगितलेलं आहे की B2 प्रकारामध्ये हे टिटॅनियम ऑक्साईडचे सगळे रंग येत आहेत। मग हे जर रंग जर या ठिकाणी जर एखाद्याने समारंभाच्या ठिकाणी ही जर फुलं लावली आणि त्या सानिध्यामध्ये जर लोक आले आणि त्यांनी जर या ठिकाणी ते इन्हेल केले तर ते रक्तामध्ये जाऊन रक्ताचा कॅन्सर होतो आणि फुफ्फुसाचा कॅन्सर होतो। हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे। म्हणून या सगळ्या गोष्टीवरती परदेशात युरोपियन देशामध्ये बॅन असताना या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अशा पद्धतीची फुलं आयात करून शेतकऱ्यांच्या आयुष्याचं नुकसान केलं जातंय आणि शिवाय सामान्य माणसाचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात घातलं जातंय। माझा मंत्र्यांना स्पेसिफिक या ठिकाणी प्रश्न आहे, आपण या ठिकाणी या फुलांवरती संपूर्ण बंदी करून या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देणार का? दुसरी महत्वाची गोष्ट, फुलशेतीमधून मधमाशा या ठिकाणी पाळल्या जातात ज्याच्यामध्ये परागीकरण फार मोठ्या प्रमाणावरती होत आहे। आज बायोडायव्हर्सिटी या ठिकाणी मेंटेन केली जाते। आज फुलशेती नष्ट झाली तर या मधमाशा जातील आणि आपल्याला केमिकलद्वारे या ठिकाणी परागीकरण करावं लागतं ज्याच्यातून पुन्हा कॅन्सर उत्पन्न होतो। माझी मंत्री महोदयांना सरकारला या ठिकाणी विनंती आहे की आजच निर्णय आपण या ठिकाणी घ्यावा आणि या फुलांवरती संपूर्ण बंदी करून महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी विनंती करतो।